श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. बघा, उद्या म्हणजेच 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेलाच येते आणि दत्त जयंती सुद्धा मार्गशीर्ष पौर्णिमेलाच येते आणि त्याच्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 14 डिसेंबरला शनिवारी ही जयंती संध्याकाळी 4:58 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपत आहे. म्हणून तुम्ही पूजा कधी करायची आहे तर बघा, उगवत्या तिथीनुसार जर बघायला गेलं तर दत्त जयंती जी आहे ती परवा दिवशी म्हणजे 15 तारखेला आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तीनही योग जे आहे ते एकत्र येत आहे म्हणून एक अत्यंत प्रभावी असा मुख्यद्वारावरती करण्याचा उपाय सांगणार आहे. बघा, दत्त जयंतीला आपण दत्त महाराजांची सेवा करतो, अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे कारण अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे म्हणजे अर्थातच महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा सुद्धा होते. म्हणून ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ही तिथीच खूप महत्त्वाची आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी असा मुख्यद्वारावरती एक उपाय करणार आहात आणि नक्कीच करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये जर सुख पाहिजे, शांती पाहिजे, आपलं घर जर समृद्ध व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची असू नये असं प्रत्येकाला वाटतं, घरामध्ये आर्थिक अडचणी असू नये, आपण जे काही काम करत आहोत तर त्या कामामध्ये नेहमी यश यावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. पण होतं काय, याच्या उलटच होतं. कधी कधी आपले ग्रह जे आहे ते खराब असतात, कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, कधी कधी आपलं नशीब साथ देत नाही, अशा अनेक गोष्टी होतात. पण तुम्ही जर काही महत्त्वाचे उपाय जे आहे जर पौर्णिमेच्या दिवशी केले तर नक्कीच त्यांचा फायदा जो आहे तो तुम्हाला होऊ शकतो. तर काय उपाय करायचे आहे चला जाणून घेऊया. पण त्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत सुद्धा पोहोचवा. आता बघा, उद्या 14 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा जी आहे ती सुरू होते, त्याचवेळी दत्त जयंती सुद्धा सुरू होते, अन्नपूर्णा जयंती सुद्धा सुरू होते. म्हणून तुम्ही उद्या संध्याकाळपासून किंवा परवा सकाळी हे उपाय जे आहे ते करू शकता. तर काय करायचं आहे, मुख्य दरवाजा जो आहे आपला तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम तर मुख्य दरवाजा स्वच्छ करा. सकाळी 15 तारखेला जर करणार असाल तर बघा, सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहे. हळद टाका, गंगाजल टाका. या गोष्टींमुळे काय होतं तर आपला गुरुग्रह जो आहे तो प्रबळ होतो, बळकट होतो आणि त्याच्यामुळे आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आणि आपल्याला एक वेगळी एनर्जी येते. गुरुग्रह जेव्हा आपला प्रबळ असतो त्यावेळी सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या त्या चांगल्या व्हायला सुरुवात होते. आपल्याला प्रसिद्धी मिळण्यासाठी सुद्धा खूप चांगला फायदा याचा मिळतो आणि त्याचबरोबर आपल्याला लोक ओळखायला लागतात. अर्थात काय, आपण जिथे काम करत आहोत तिथे आपल्याला प्रत्येकाने ओळखावं, आपल्याला योग्य मानपान जो आहे तो समाजामध्ये मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैसा आपल्याकडे असेल तर नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या मिळतात, पण पैसा जेव्हा नसतो त्यावेळी कुणीही मान देत नाही. तर बघा, तुम्ही हे छोटे मोठे उपाय जे आहे ते जर केले, आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर नक्कीच त्याचा फायदा सुद्धा होत असतो. त्याच्यामुळे वारानुसार कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत हे सुद्धा आपल्या चॅनलवरती मी सांगत असते, ते सुद्धा तुम्ही जर फॉलो केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर बघा, आता या दिवशी काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या, त्याच्यानंतर आपलं देवघर जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदरच्याच दिवशी म्हणजे 14 तारखेलाच आपल्याला सत्यनारायणची पूजा जी आहे ती करायची आहे. सत्यनारायण जवळजवळ 80-90% महिला ज्या आहेत त्या घरामध्ये सत्यनारायण करतात. याच्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप चांगला फायदा होतो. आपली आर्थिक परिस्थिती कितीही डाऊन असू द्या, पण तुम्ही जर हे सत्यनारायण करायला सुरुवात केली तर लवकरात लवकर आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. बघा, हे नक्की करून बघा. अत्यंत सोपी अशी पूजा असते सत्यनारायणाची. अगदी हार्डली 1 तास जर तयारी धरून चाललं तरी सुद्धा तयारी, वाचन वगैरे 1 तासामध्ये आपली ही पूजा जी आहे ती संपन्न होते आणि त्याच्यामुळे घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. या सर्व गोष्टी 14 तारखेला करायच्या आहे. 15 तारखेला सकाळी उठल्यानंतर बघा, आपलं मुख्यद्वार स्वच्छ करायचं. मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. मुख्यद्वारावरती दिवे जे आहे ते लावायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुख्यद्वारासाठी आंब्याची पानं आणायची आहे. आंब्याची पानं काय करतात तर नकारात्मक ऊर्जा दूर करतात. आंब्याची पानं आणायची आहे आणि या आंब्याच्या पानं जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बघा, आंबा हिंदू धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलं जातं की शुभ कार्याप्रसंगी आंब्याच्या पानं जी आहे ती वापरली पाहिजे. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाजाला लावली जातात. आंब्याची पाने पूजेदरम्यान वापरली जातात. कोणतंही शुभ कार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्णच होत नाही. आपल्याकडे शुभ कार्यामध्ये घराला तोरण लावताना आंब्याची पानं आणि डहाळी लावण्याची एक प्रथा आहे. फक्त दरवाजावरच आंब्याची पानं लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूनेही आंब्याची पानं जी आहे ती लावली जातात. पण पूजा कार्यात आंब्याची पानच का वापरली जातात तर ते आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगते की ही पानच का वापरायची आहे. मग आपण उपाय जो आहे नक्की काय करायचा आहे तर ते बघूया.
तर बघा, आंब्याची पानं वापरण्याचा मेन मुद्दा जो आहे तर राहू आणि केतू यांचे शुभ परिणाम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात जेव्हा तुम्ही आंब्याची पानं अशी पूजेमध्ये वापरतात तेव्हा. जेव्हा राहू केतू शांत नसतात म्हणजे ते आपल्या कुंडलीमध्ये चांगले नसतात त्यावेळी नक्कीच आपल्या कुंडलीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. पण जेव्हा राहू केतूची चांगली दशा असते त्यावेळी नक्कीच यांचा फायदा जो आहे तो आपल्याला होत असतो. आणि त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, आंब्याची पानं जी आहे ती आवर्जून आपल्या मुख्यद्वारावरती या दिवशी लावायची आहे. पण कशा पद्धतीने लावायची, तर बघा, आंब्याची पानं आणायची आहे 9, 11, 21 अशा पद्धतीची पानं जी आहे ती तुम्हाला आणायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हळद कुंकू त्या पानांना लावायचं आहे. देवघरामध्ये आपण देवघरासमोर एक तोरण बनवून हे ठेवायचं आहे. देवी देवतांना, इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे की मी माझ्या मुख्यद्वारावरती हे तोरण जे आहे ते लावत आहे आणि तुझ्या शुभाशीर्वादाने कोणतीही नकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये राहून देऊ नको, अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची. आणि हे तोरण बाहेरच्या बाजूला, मुख्यद्वाराच्या बाहेरच्या बाजूला लावून द्यायचं आहे. मुख्यद्वाराच्या बाहेरच्याच बाजूला का लावायचं, बघा, आपल्या घरामध्ये जी पण ऊर्जा येते, सकारात्मक असू दे नकारात्मक असू दे, ती मुख्यद्वारातून येते. कोणतीही व्यक्ती जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल त्यावेळी तिला हे माहीत असतं की आपल्या घरामध्ये, आपल्या मुख्यद्वारावरती जेव्हा शुभचिन्हे असतात तर अशा वेळी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि आंब्याची पानं जी आहेत, आंब्याची डहाळी जी आहे ती सुद्धा एक शुभतेचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे कोणीही व्यक्ती जेव्हा तुमच्या घरामध्ये येईल तेव्हा त्याची नकारात्मक ऊर्जा बाहेरच ठेवून ती व्यक्ती घरामध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत येणार नाही. आणि हा उपाय जो आहे तो आपण आवर्जून प्रत्येक पौर्णिमेला करायचा असतो. आणि या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण बघितलं असेल, गुरुवारचा दिवस असो किंवा इतरही काही पूजा अर्चा असो, आपण आंब्याची पाने आवर्जून वापरत असतो. तर असाच आंब्याची पानं जी आहे ती आपण आपल्या मुख्यद्वारावरती लावायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, बघा, मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. देवी देवतांची पूजा व्यवस्थितरित्या आपल्याला पार पाडायची आहे. त्याचबरोबर या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त महाराजांचं मंदिर जिथे असेल तर तिथे आवर्जून आपल्याला जायचं आहे, केंद्रामध्ये जायचं आहे. आणि त्याचबरोबर सत्यनारायण सुद्धा महिलांना करायचं आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही काय करायचं आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी व्हिडिओमध्ये सांगत असे तर त्या तुम्ही गोष्टी करू शकतात. कोणत्या कोणत्या सेवा करायच्या, नक्की महाराजांची पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. एंड स्क्रीनला ते सर्व व्हिडिओ मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.